मोगॅम्बो खुश हुआ 1987 साली प्रदर्शित झालेला चित्रपट मिस्टर इंडियाचा हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे। या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अनिल कपूरचा खास मित्र अनुपम खेरने एक खुलासा केला आहे ज्याने सगळ्यांना थक्क केलं। मिस्टर इंडिया हा चित्रपट खलनायकाची म्हणजे मोगॅम्बोची भूमिका अमरीश पुरी यांनी साकारली होती। ही भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली की आजही ती त्यांच्या लक्षात आहे। मात्र हीच भूमिका सुरुवातीला अनुपम खेर यांना ऑफर करण्यात आली होती। त्यांच्या कुछ भी हो सकता है या शोमध्ये सोनम कपूर आणि अर्जुन कपूर सोबत गप्पा मारताना अनुपम खेरने सांगितले की मोगॅम्बोची भूमिका आधी मलाच दिली होती। अनुपम खेर पुढे म्हणाले, काही महिन्यानंतर त्यांना या भूमिकेतून हटवण्यात आले आणि ती भूमिका अमरीश पुरी यांना देण्यात आली। मात्र यावर त्यांना कुठलाही राग आला नाही। उलट त्यांनी सांगितले, मला याचा अजिबात खेद नाही, कारण अमरीश पुरी यांनी ही भूमिका इतक्या प्रभावीपणे केली की ती अजरामर झाली। इतकंच नव्हे तर त्यांनी हसतच हेही सांगितले की त्यांच्या हातून ही भूमिका घालवणारा दुसरा तिसरा कोणी नसून अनिल कपूर होते, जो त्या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते। अशाच अजून व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।